नाचण गावाला गावाला आहा गणपती नांदला नाचण गावाला गावाला आहा गणपती नांदला चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला नमस्कार. आज आपण आहोत पेठ गणेश मंडळामध्ये. चला इतिहास जाणून घेऊया. या उपक्रमांतर्गत नवसाला पावणारा हा गणपती आहे आणि या गणेश म्हणजे बाप्पाचं वैशिष्ट्य असं आहे, हा 11व्या दिवशी विसर्जित केला जातो. मग या मागचा काय इतिहास आहे, या मागची काय पार्श्वभूमी आहे, ही या मंडळांच्या ज्येष्ठ सदस्यांकडून आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण या ज्येष्ठ सदस्यांचा परिचय आपल्याकडनं करून घेणार आहोत. बनशी रंगनाथ वालेकर या ठिकाणी पेठ गणेश मंडळामध्ये फार माझ्या वडिलांपासून या बँड कलाकाराच्या निमित्ताने या गणपती सेवा करीत आलेलो आहे आणि परंपरागत निजामकालीन या गणपतीची सेवा आजपर्यंत आमच्यापर्यंत आलेली आहे. आम्ही पण सेवा करतो, बँड कलाकार असल्या कारणाने बँड वाजवतो आणि आमचे मुलं पण या ठिकाणी सेवा करण्याची प्रयत्न करतात आणि सेवा करतात. राज विठ्ठल द्वारके, राजकुमार गुंजर नानापुरे, गणेश रामदाय लाहोटे, पेठ गणेश मंडळ दिलीप शांतीनाथ वर्धमान, दिलीप विठ्ठलराव मिसाळ, अशोक गुरुलिंग चिपकाटे, पेठ गल्ली, अशोक दत्तात्रय भोज, पेठ गल्ली. हॅलो, सुरेश राजन झरेकर, पेठ गणेश मंडळ आष्टी. आध्यात्मिक म्हणजे या गणपतीचं 11व्या दिवशी विसर्जनाचं कारण म्हणजे इसवी सन 1931 साली ज्यावेळेस काही कारणास्तव झालं त्यावेळेस निजाम स्टेटली याचा लिहिला निकाल. गणपतराव कोले, मी डॉक्टर पठाण जाकीर अब्दुल समद, सुभाष अंबरस काळे, ज्ञानोबा बाबूराव सोनवणे, आज पेठ गणेश मंडळ. अशोक नेमिनाथ वर्धमाने, पेठ गणेश मंडळ. मी रामकृष्ण अंबरराव द्वारके, पेठ गणेश मंडळ आष्टी. रमेश माणिकचंद झरेकर, पेठ गणेश मंडळ आष्टी. मी दीपक मुरलीधर द्वारके, पेठ गणेश मंडळ आष्टी. याचा इतिहास माझ्या माहितीप्रमाणे असा आहे की आमच्या घरातील 3 ते 4 पिढीपासून या पेठ गणेश मंडळाची सेवा करत आलेलो आहोत व महाराष्ट्रातील 3 असे मंडळ आहेत की ते 11व्या दिवशी विसर्जन केले जाते व या पेठ गणेश मंडळावर पूर्ण बीड जिल्हा महाराष्ट्र यांचा आतोनात विश्वास आहे व हा पेठ गणेश मंडळ नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध आहे. बाळासाहेब रामलिंग सोनवणे, शरद निराळे, पेठ गणेश मंडळ आष्टी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. सर्वप्रथम या मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांचा परिचय करून घेतलेला आहे. मी या ठिकाणी विचारू इच्छितो, म्हणजे ज्यांना कोणाला हा इतिहास माहिती असेल गणपतीचा, की पहिला गणपती आपण केव्हा आणि कधी बसवला आणि त्यामागचं कारण काय, म्हणजे पेठ गणेश मंडळाने म्हणजे तुमच्या ज्येष्ठ सदस्यांनी ते आता हयात नाहीत यापैकी, तर त्यांना हे कसं सुचलं, तर तुम्हाला त्याची थोडक्यात माहिती असेल तर कोण सांगू शकेल का? मी सुरेश राजन झरेकर. मला माहीत आहे ते तुम्हाला सांगू इच्छितो की या गणपतीची स्थापना पहिले जुना गणपती हा एकच गणपती होता पहिला. नंतर काय झालं, विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये हा गणपती बसत होता.
काय कारणास्तव पुन्हा ते कसबा मंडळचा तिकडे गेला आणि इकडं दत्त मंदिर तिकडे नंतर सुरू झाला. तर या 11 दिवसाच्या इतिहासाचं पण काहीतरी कारण असेल ना? ती जुन्या वयोवर्ग माणसाच्या सांगण्यानुसार ही आम्हाला माहिती, कारण की त्यावेळेस तर आम्ही नव्हतो हयात, पण त्यांचं म्हणणं हे काही कारणास्तव काहीतरी झालेलं होतं त्या काळात. त्या काळात झाल्यानंतर निजाम स्टेट म्हणजे हैदराबाद कोर्टाने याला 11व्या दिवशी गणपतीला मिरवणुकीसाठी परवानगी दिली. आणखी काहीतरी इतिहास ते सांगू इच्छित आहेत. 11व्या दिवशी गणपती विसर्जनचं कारण म्हणजे रजाकाच्या काळात भक्ताच्या लिंबाची जवळ म्हणजे भाजी मंडईच्या अलीकडं काहीतरी छोटासा म्हणजे दंगाचा प्रकार झाला. त्याच्यात ते गणपतीचा हात वगैरे मोडला गेला. त्याच्यानंतर मग सगळ्या मंडळांनी तो गणपती तिथंच ठेवला 11 दिवस. मग ज्यावेळेस निजाम स्टेट हैदराबाद होतं आपल्याला, तर तिथं हे आपले इथली मंडळी जाऊन तो निकालासाठी प्रयत्न वर्षभर केला त्यांनी, आणि वर्षानंतर मग निकाल लागला की 11व्या दिवशी हा गणपती विसर्जन होईल. म्हणजे 10 महिने, माझ्या माहितीनुसार 10 महिने हा गणपती भाजी मंडईपाशीच उभा होता. मग त्यावेळेस त्याची म्हणजे दिवसभराची विधिवत पूजा वगैरे त्यावेळेस पण आपल्याला करावी लागत असेल ना? नाही, कारण ती मूर्ती भंगली होती, म्हणजे हात मोडला होता ना त्यावेळेस त्याचा. हा, म्हणजे मूर्ती भंगली होती आणि मग त्याच्यानंतर मग वादग्रस्त झाल्यामुळे मग ते कोर्ट मॅटर झालं त्याचं त्यावेळेस. बैलगाडीने इथनं हैदराबादला लोक जायची. म्हणजे माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस तुम्हाला तारखेला जावं लागायचं त्यावेळेस तुम्हाला बैलगाडीने प्रवास करावा लागायचा आणि 15 दिवस हैदराबादला जायला लागायचं. मग त्यावेळेस समजा तुमचे जे होते ज्येष्ठ सदस्य, मग ते 15 दिवसाचं त्यांची प्रवासाची प्रक्रिया कशी असायची? म्हणजे इकडनं जाणं आलं येणं आलं, मग त्यावेळेस हॉटेल वगैरे काय असे नव्हते? शिदोरी बांधून बरोबर घ्यायचे आणि काही ओळखीचे पुढं काही गावाला मग आपले कोणी नातेवाईक पाहुणे वगैरे अशा त्यांच्याकडे मग ते आपली जेवणाची वगैरे व्यवस्था करून तसा प्रवास पुढे करायची. म्हणजे या गणेशाला म्हणजे इतिहासाचीच एक म्हणजे थोडक्यात याला पौराणिकही म्हणता येईल. निजामकालीन हा गणपती आहे. तर डॉक्टर पठाण देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना पण विचारू इच्छितो की म्हणजे सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा हा गणपती आहे आणि तुम्ही या गणपतीचे केव्हापासून सदस्य आहात आणि आपल्याला काय वाटतं म्हणजे आपल्या मंडळाबाबत? मी जेव्हा शिक्षण करीत होतो 1985-87ला मी इथं आलो. त्याच्या अगोदरचं काही मला माहीत नाही. तिथून पुढं मी इथं व्यवसाय सुरू करायला लागलो. व्यवसायामध्ये ज्यावेळेस मी इथं आलो तेव्हापासून मी ह्या गल्लीमध्ये राहतो आहे. आम्ही पहिल्यापासून आमच्या पूर्वजापासून 3-4 पिढ्यापासून आमचं इथंच राहणं आहे. तर त्यांच्यानंतर मग आम्ही इथं पेठ गणेश मंडळाचे सदस्य आम्ही आहोत तेव्हापासून 87पासून. त्याच्या अगोदरचं मला काही माहीत नाही. आणखी थोडं पाठीमागे जाऊन विचारू इच्छितो की कोणी सांगू शकेल का म्हणजे 10 दिवसात आपले काय उपक्रम चालायचे? म्हणजे तुमच्या बालपणात तुम्ही गणेशोत्सव साजरा करत होता त्यावेळेस आपले काय उपक्रम या 10 दिवसात चालायचे गणेश मंडळात? वेळे म्हणजे घरोघरी जाऊन गाण्याचे कार्यक्रम वगैरे करायचे आणि लोक व्यापारी बी पानाचा विडा असा त्यांना द्यायचे की बाबा तुम्ही आज आमच्याकडे या, आमच्या इथं कार्यक्रम तुमचा ठेवायचा आहे. असं सर्वजण म्हणजे लोक मागं लागायचे आणि त्यावेळेस ते कार्यक्रम इथं गावात सगळीकडे व्हायचे. त्यावेळेस वर्गणी मागताना एक प्रथा असायची की घरोघरी जाऊन तुम्ही गाणे म्हणत वर्गणी मागायची. पण त्याचे तुम्हाला ते शब्द आठवत आहेत का? कोणी म्हणू शकेल का? ते एक गाणं राहायचं आमचं, हातात घेऊन भाले घुंगराचा नाद चाले आम्ही पेठ गल्लीवाले. हे असे गाणं गात रस्त्यानं त्यावेळेस चालायचे. आणि त्यावेळेस वर्गणी म्हणजे म्हणण्यापेक्षा त्यावेळेसची आर्थिक परिस्थिती पाहता आणि त्यावेळेस म्हणजे महागाई वगैरे असा काही विषय नव्हताच. त्यावेळेस भक्तिमय वातावरणात हा उत्सव साजरा खर्चाने सर्व तयार व्हायचे आणि स्वखर्चाने जे पैसे लागायचे मदत लागायची सगळे सहकार्य करायचे. सर्वप्रथम ही मूर्ती नेमकी म्हणजे बसली कुठं? सुरुवातीला उरणींच्या वाड्यात म्हणजे बसली गेली. त्याच्यानंतर या समोर अहमदासराव काळेंच्या घरातच ती मूर्ती स्थापन व्हायची. नंतर कालांतराने इथं पुढं शेड मांडला जायचा पत्र्याचा, मग तिथं ती मूर्ती ठेवली जायची आणि त्याच्या पुढंच मग ते सिनियर वगैरे करायचं त्या अहमदराव काळेंच्या म्हणजे सुभाष काळेंच्या वाट्यावर. या गणपतीला नवसाला पावणारा गणपती असंही संबोधलं जातं.
तर यामागचा इतिहास किंवा कुणाला याचा आपल्यापैकी कुणाला याचा अनुभव आलेला आहे का, किंवा हा नवसाला पावतो आणि मग त्याचा तुम्हाला कुणाला तरी याचा प्रत्यय देखील आला असेल तर याबद्दल कोणी सांगू शकेल का? हा सर्वांनाच अनुभव आलेला आहे या गणपतीचा, आणि सगळेच लोक ह्याला मानतात. बाहेरून सुद्धा लोक याच्या दर्शनासाठी येतात आणि दर्शन करून जो नवस्फूर्ती असेल तो त्यांचा तो पूर्ण करून जातात. आणि दारोदारी जाऊन या गणेशाची आरती केली जाते विसर्जनाच्या दिवशी. हो. तर त्यामागचं पण काही कारण असेल ना? तर ते नवसाला पावतो ना सर्वांच्या, त्याच्यामुळे त्यांच्या लोकांच्या मनात बसलेला आहे तो. त्याच्यामुळे त्याचे आमच्याकडे त्याला नारळ सुद्धा तोरण ह्याला रथाला भरपूर प्रमाणात येतात आणि इथं सुद्धा येतात. तुमच्या शेजारीच आता मिसाळ साहेब बसलेले आहेत, त्यांचे वडील देखील या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य होते. तर त्यांच्या म्हणजे त्यांना काही जुन्या आठवणी आता आठवत आहेत का? त्यांना जुन्या आठवणी असं आहेत की हे जे लोक होते आमच्या वडिलाच्या काळामध्ये, तर आपले हिरा काका, शांतीनाथ साहेब हे सगळे गणपतीचा हे प्रोग्राम करायचे. त्यांच्या काळामध्ये बरेच त्यांनी सिनेमा दाखवणं किंवा हे डान्सिंग पार्टी वगैरे असं सुरू झालं होतं. नंतर ते डान्सिंग पार्टी, आरास ह्या गोष्टी त्यांनी सुरू केल्या. त्याच्यानंतर मग बदलत एक 80च्या नंतर आम्ही त्या ह्याच्यामध्ये आलो. मग आम्ही एक 20 वर्ष आम्ही पाहिला, नंतर मग आमच्या नंतर दुसरी पिढी. हां, मग तुमच्या 20 वर्षाच्या काळामध्ये आरास देखावे, मग त्यावेळेचं वातावरण वेगळं असायचं. संपूर्ण आष्टी तालुक्यातली लोक, परिसरातले लोक हा म्हणजे बघायला यायचे हो या ठिकाणी. मग त्यावेळेस असं काही एखादा देखावा तुमच्या आठवणीतला आहे का, की बाबा तो सर्वत्र चर्चेला गेला त्या काळी? त्या काळी म्हणजे अगोदर हे आरस करायचे, जिवंत सीन जे करायचे स्त्री पुरुष रामायणावर महाभारतावर, ते होत गेले. नंतर कालांतराने काय इलेक्ट्रॉनिक जग आलं, त्याच्यामध्ये तुमचे इलेक्ट्रॉनिक हे करून त्याच्यावर गाणे असं बदलत लाईटिंग वगैरे गाणे सुरू करणे, असा बराच बदल होत गेला. आता तुमच्या बाजूला भोज पण आहेत बसलेले तिथं, मी त्यांना पण एक विचारू इच्छितो की म्हणजे तुमचे मला वाटतं आजोबा, त्याच्यानंतर वडील आणि आता तुमचा मुलगा म्हणजे आता या प्रक्रियेत आहात, तर म्हणजे तुमच्या घराण्याला पण घराण्याची सुद्धा या गणपतीवरती श्रद्धा आहे. मग तुमचा म्हणजे पूर्वजांनी म्हणजे तुमच्या वडिलांनी आजोबांनी तुम्हाला देखील या इतिहासाची थोडी बहुत माहिती दिली असेल, तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल का? त्याबद्दल काय सांगायचं, त्यांचे आजोबा झरेकडचे, त्या टायमाला बैलगाडी घोड्यावर हैदराबाद कोर्टात जायचे, एवढं पूर्ण मुली सांगायचे आम्हाला. त्याच्यापैकी जास्त माहीत नाही, तर सेवा सगळ्या घराण्याने केली बहुत. म्हणजे सेवा करणारं हे सगळं ज्येष्ठ सदस्यांचं घराणंच आहे म्हणायचं या गणेश मंडळामध्ये. झरेकर म्हणून आणखी काही सांगता येईल का? आजपर्यंत सर्व गल्ले मंडळच नाही तर पूर्ण गावामध्ये या गणपतीला मानलेले लोक राहिलेले आहेतच. तर दुसरं सांगायचं म्हणजे पुन्हा की पहिले हे झाल्यानंतर आम्ही असताना त्यावेळेस जे आता ही पद्धत आहे, टिपऱ्याचा खेळ, दोर गड्डा, हे सगळे खेळ चालायचे. आता ते एक कमी होत आले. आता सगळे बँड याच्यावरच चालू आहे. त्यावेळेस पाहणी होती. आणि काही त्यावेळेस जे आमच्या वडिलाच्या त्यांच्या काळातला गोष्ट म्हणजे अनंतराव हंबार्डे त्यांनी शीन केलेला होता एक वेळी इथं त्या म्हणजे चौकामध्ये शीन केला. त्यावेळेस ती इतकं शीन झाला होता की पूर्ण तालुक्यात वावा झालेलं होतं. त्यानंतर हंबार्डे सरांना दृष्ट लागून ती पडली होती. इतके होबाळ त्यावेळेस त्यांनी झाशीचं राणीचं हे केलेलं होतं. नंतर काही असेच बरेचसे केले. काही लोक इतर सुद्धा समाजाचे जमाल आकार ही ते सगळे असणारे रस्त्याने चालताना खेळ करणे, मिरवणुकीत वेळेस असं सगळे कोणते खेळ करणे असे साप आणणे, कुठं काय करणे, ही करणे, ती करणे, दाखवणे, त्याच्या पद्धतीने ते दाखवत होते. आणि सर्व समाजाचे लोक या आजपर्यंत मानित आलेले मनभावनेने, सगळ्या कृपेने, सगळ्या गोष्टी. मग त्यावेळेस होणारे आरास देखावे सीन असतील, तुम्ही म्हणालात की म्हणजे आपणच पार्ट करायचो त्याच्यामध्ये,
तर आपल्यापैकी कोणी त्या सीनमध्ये सहभाग घेतला होता का 20-25 वर्षापूर्वी, किंवा तुम्ही ज्यावेळेस ह्या मंडळाचे तरुण सदस्य म्हणून असे ओळखले जायचे त्यावेळेस? आम्ही असल्यानंतर इथं आम्ही सुद्धा त्यावेळेस शीन करायचो ना, त्यावेळेस आम्ही सुद्धा इथं आरसमध्ये भाग घ्यायचो. यज्ञ करणं, कुठं काही करणे, इंदिरा गांधीचं त्या टायमाला या पट्ट्यावर केलेले शीन, हे सगळं ज्ञानमामा, ही सगळे कंपनी. मग त्यावेळेस तुम्हाला जो पोशाख असायचा, वेशभूषा घ्यावा लागायची, मग त्याचं साहित्य वगैरे आता जसं ड्रेपरी म्हणून मिळते आयती, तसं त्यावेळेस तुम्हाला मग ते टेलर पाहणं, त्याच्याकडनं शिवणकाम करून घेणं, मग त्या पद्धतीनं मग त्यावेळेस तुम्हाला ते कसं, म्हणजे तुम्ही ते साहित्य गोळा करायचं? पूर्ण ते जुने लोकांनी ना जवळजवळ आम्हाला कळत होतं तोपर्यंत तरी सगळे साहित्य सगळंच होत्या गोष्टी त्यांनी तयार करून ठेवलेल्या. पार्टसाठी काय काय लागणार आहे, रामाच्या पार्टला काय लागतं, दुसऱ्या काय लागतं, काय काय साहित्य लागतं, सर्व त्यांनी तयारी करून ठेवलेल्या त्या 2-3 पेटी सगळ्या गोष्टी. त्यामुळं काही नडत नव्हतं आणि सोपं होतं त्यावेळेस, एवढं काही नव्हतं. निसर्गाचे सगळे शीन करायचे. पुन्हा ज्ञानमामांनी सुद्धा सीनमध्ये सहभाग घेतला होता, मग त्यावेळेस तुमचा काय अनुभव होता? म्हणजे तुम्हाला, म्हणजे त्या वयात असताना तुम्हाला जो मिळणारा आनंद होता? घेतला, भरपूर घेतलं, लहानपणी घेतलं ना, आनंद वाटायचा त्यावेळेस. त्यावेळेस तुमचं पाठ वगैरे तुम्हाला आत्ता आठवत असेल, मग त्यावेळेस लोक आपल्याला पाहतात, मग आपण थोडं म्हणजे काय म्हणतो त्याला, आपल्या मनात एक भीती एक तयार असायची की एवढी पब्लिक ती जाते आपल्याला पाहते. नाही, लहानपणी काही एवढी भीती नव्हती, सगळे आम्ही सगळे कंपनी घ्यायचो पाठ. म्हणजे ते बालपणात निरागस असतं. काही आणखी कोणी सांगू शकेल का? माझ्या माहितीप्रमाणे आमचे वडील असताना त्यावेळेला ते सांगत होते आम्हाला किंवा पहिल्यांदा कसबा गणेश मंडळ आणि पेठ गणेश मंडळ हे दोन्ही एक फक्त आष्टीमध्ये 2च गणपती बसत होते. त्याच्यानंतर मग बाकीचे हे सगळे सुरू झाले. तर त्यावेळेला ते म्हणजे असे बँड वगैरे अशोक स्वामी, गोल्डन स्वामी, चित्रनाथ धुमाळ, बाबूशेठ बोरा हे राहायला कसबा गणेश मंडळमध्ये होते, परंतु पूर्ण सेवा त्यांची पेठ गणेश मंडळमध्येच होती. हस्तिमल मेहर ते एक इकडे राहायला होते. आता त्यांना काय अनुभव आला आणि काय नाही, म्हणून ते पेठ गणेश मंडळाची सेवा करीत होते. आणि त्यावेळेला सगळे पेठ गणेश मंडळातले जे जुनी व्यक्ती होते ते सगळे असे मेळा, गणपतीचा मेळा म्हणून असे हाताने सगळे वाद्यकाम करायचे, हाताने सगळे गाणे वगैरे म्हणायचे, 10-10 दिवस प्रोग्राम करायचे सगळा ते व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर मग असं चालता चालता मग ते बँड वगैरे, मग नंतर डान्सिंग पार्ट्या वगैरे असे कार्यक्रम करून राहिले ते. म्हणजे कालांतराने जशी प्रथा बदलत गेली, दिवस बदलत गेले, तसं तसं आता इथून मागचे जे तुमच्या काळी जे कार्यक्रम व्हायचे ते विनामूल्य व्हायचे. म्हणजे त्यावेळेस लोक म्हणजे पैशाची वगैरे अपेक्षा करत नव्हते, फक्त तो एक आनंद वेगळा होता. त्यावेळेसचं वातावरण आणि आताचं वातावरण याच्यात काय बदल वाटतो तुम्हाला? पुष्कळ बदल झालेला आहे ना आता. पहिल्यासारखा पहिले लोक बी म्हणजे स्वतः झटत होते, सगळे काम वगैरे करीत होते, लक्ष देत होते. आता सध्या दिवसाच्या मानाने कामधंदे वाढले, त्याच्यामुळे लोकांना वेळ थोडा कमीच मिळतो ना. त्या हिशोबाने मग आता मंडळाकडे थोडंसं नवीन मुलं सगळे लक्ष वगैरे देते आता सगळे. आता तुम्ही स्वामींचा उल्लेख केला, ते आहेत इथं बसलेले, तर ते या गणेश मंडळाच्या विसर्जनाचं म्हणजे ते आणि इथं माझ्या शेजारी बसलेले हे वालेकर हे विनामूल्य या गणेशाची विसर्जनाची सेवा करतात. तर त्यांचं देखील म्हणजे त्यांना देखील या गणेशाने काहीतरी म्हणजे दिला असेल म्हणा, किंवा नवसाला तुमच्या देखील पावला असेल, मग त्यावर तुमचं काय मत आहे? हे पेठ गणेश मंडळ म्हणजे आमचे आजोबा मल्लिकार्जुन स्वामी जिपकाटे आणि आमचे वडील चुलते बाबूराव जिपकाटे हे इथं मेळ्याचे काम करायचे सुरुवातीला. आणि त्याच्यानंतर मग आमची बँड कंपनी स्थापन झाली 50 साली. तिथून पुढे आजपर्यंत सेवा करत होतो आम्ही, बाकी काही नाही. म्हणजे विनामूल्य आपण ही सेवा देत होता. हो. माझ्या शेजारी वालेकर पण बसलेले आहेत, तर ते सुद्धा याची सेवा विनामूल्य देतात माझ्या माहितीप्रमाणे. मी त्यांनाही विचारू इच्छितो, मग यामागचं कारण काय तुमचं? कारण असं आहे की बा पेठ गणेश मंडळाच्या गणपतीमध्ये सर्वसामान्य आणि गरीब, दलित, गावकरी, गरीब, मोठे, व्यापारी सगळ्यांचा एक मोठा सण या ठिकाणी आम्ही साजरा करायचो.
आणि लहानपणीपासून पाहिलं तर वडील स्वामी आणि रांगा मास्तर ही जोडी या ठिकाणी गणपती वाद्य काम करायचे. पुढं आम्ही सेवा करीत असताना आम्हाला सुद्धा असं घडलं की पुढं जाऊन बँड वाजत असताना फार बँड ही काढली तर आम्हाला कुठं काम जरी आलं तर आम्ही इथं 5 गाणे वाजल्याशिवाय कुठं आम्ही जात नव्हतो. नंतर मग अशी सेवा करीत करीत आमच्या मुलांपर्यंत आलेली आम्ही ती सेवा कधी सोडणार नाहीत आणि ती सेवा करीत राहू. विनामूल्य करू फार काय आम्हाला याची काय अपेक्षा नाही आणि गणपतीनेच फार काय आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता मी नवीन बँड केल्यानंतर सुद्धा पेठ गणेशच्या नावानेच गणेश बँड या नावाचं बँड सुरू करून या ठिकाणी विनामूल्य सेवा करतो. समर्पक आणि अपेक्षित असं उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे या गणेश म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे की या मंडळाचं वैशिष्ट्यच असं आहे की हा सार्वभौम आहे. म्हणजे यामध्ये कुणी गरीब नाही, श्रीमंत नाही आणि कुणी ह्या जातीचा त्या जातीचा देखील नाही. हा सर्वसमावेशक असा गणेश मंडळ आहे. असंही सांगितलं जातं की कसबा गणेश मंडळ आणि पेठ गणेश मंडळ यांच्यात ज्यावेळेस आरासची स्पर्धा लागायची त्यावेळेस म्हणजे इतकं गुपित ठेवायचे की बाबा उद्या किंवा आज काय आरास होणार आहे, ही जोपर्यंत पडदा म्हणजे उघडा होत नाही तोपर्यंत ती आरास काय ही दिसत नव्हती. तर आपल्याला असं काही आठवत आहे का की म्हणजे ज्यावेळेस पेठ गणेश मंडळाने एखादी आरास केली आणि ती आरास सत्यात उतरवण्यासाठी कसबानी देखील म्हणजे हे काट टाकली म्हणून आपण त्याला, असं कोणता आठवत आहे का आपल्याला? हत्तीचा सीन केला होता, पेठेने केला का कसब्याने केला हे नाही माहिती, परंतु कोणीतरी असा आपला निर्जीव हत्ती तयार केला होता सीन करता. तर कसब्याने किंवा पेठेने जिवंत हत्ती आणला दुसऱ्या दिवशी सीन आरस करा. म्हणजे ती देखील एक स्पर्धाच होती ना. होय होय. हां, आणि यांचे गुपित राहायचे सगळं, कोणी कोणाला सांगत नव्हतं का आज आम्ही आरस काय करणार आहे काय नाही. मग त्याच्यापेक्षा दुसरी चांगली आरस दुसऱ्या मंडळाने करायची. म्हणजे त्यावेळेस इतकं गुपित ठेवलं जायचं सगळं. हा, आणि त्यावेळेस मग त्याच्यामुळेच आपल्यामध्ये एक उत्साह असायचा की आज काय स्पर्धा असं जबरदस्त. आणि प्रेक्षकांना देखील आज काय नवीन बघायला मिळेल या रोज नवीन बघायला मिळेल. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून आज म्हणजे होणार काय संध्याकाळी हे सकाळी सांगितलं जातं. तर त्यावेळेस इतकं गुपित ठेवलं जायचं, ती एक माझ्या वेगळीच होती. आणि एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंडळाला आमच्या बापदादाच्या अगोदर मी पैसे कमी पडले नाही किंवा आर्थिक अडचण आली नाही आणि नंतर सुद्धा कधी कोणाला म्हणजे मंडळाला खर्चाची कोणाला मागायची जास्त गरज पडली नाही. आणि हे मंडळ कोणाला दबावाखाली पैसे मागत नाही. जे खर्च करतो त्या खर्चामध्ये आपलं सहजपद्धतीने जे खर्च देतात, म्हणजे असं कोणाला दबावाखाली पैसे नाही काय नाही, ज्यांनी दिले त्याच्यामध्येच भागत्यान कधी पैसे कमी पडलेले नाही. आणि ह्या मंडळामध्ये म्हणजे फक्त एवढा गल्लीपुरता मर्यादित नाही, पूर्ण गावातले कोणी लोक ज्याची श्रद्धा आहे ते लोक म्हणजे आपल्या इच्छेने मदत करतात. नाही, अगदी बरोबर आहे. कारण मी पण लहानपणापासून पाहतोय गावचा गणपती आपण असा उल्लेख केला, कारण ज्यावेळेस आपण वर्गणीला गावभर आपले मंडळाचे सदस्य फिरतात त्यावेळेस म्हणजे ते कुणावरही प्रेशराईज करत नाहीत किंवा दबाव टाकत नाहीत की बाबा तुम्ही एवढीच वर्गणी दिली पाहिजे. ते जेवढे देतात तेवढेच घेतात. का हा फक्त गावचा गणपती, हा फक्त गावचा गणपती म्हणून. त्यामुळे नवसाला पावणारा ही जे त्याला ब्रीद लागलेलं आहे हे त्यामागचंही कारण असेल. बरोबर आहे ना. आणि ह्या मंडळाला आता मी तर 89ला माझा पहिला गणपती दिला होता. आता ह्याच्या अगोदर माझ्या अगोदर कोणी दिला असेल ते माहीत नाही. हां, तर आता त्याचे सगळे नंबर लागले आहेत आणि प्रत्येक हा गणपती डोनेट केलेलाच गणपती आहे. म्हणजे असं म्हणजे थोडक्यात हा म्हणजे भक्तांनी हे दातृत्व आहे भक्तांचं की ही गणेशाची मूर्ती आम्ही द्यावी ही स्पर्धा अजून म्हणजे इथून पुढे चालू आहे. 2039 पर्यंतची मला वाटतं आपल्या गणेश मंडळाची बुकिंग आहे. मी स्वतः 89ला दिला होता बरं का. 10 वर्षाची बुकिंग आहे पुढच्या 10 वर्षाची 2041 पर्यंतची असंही कळत आहे. आता 50 वर्षापासून ही प्रथा चालू आहे तशी. हा, आणि दुसरा एक प्रश्न असा आहे की आपल्या गणेश गणेश विसर्जनासाठी आपण रथाची परंपरा आपली चालू केलेली आहे. तर त्या रथाचा कोणी इतिहास या ठिकाणी सांगू शकेल का? किंवा 4 चाकीचा रथ
आता बैल घोडे वगैरे जुंपले जातात शहरामध्ये किंवा काय, तशी रथाची परंपरा माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रात बहुधा फक्त आपल्या आष्टी शहरातच असेल. आता रथाबद्दल मला एवढं सांगता येत नाही, पण आमच्याकडे रथ जे येतो ते दत्त मंदिर गल्लीतून त्यांच्या आदल्या दिवशी मिरवणूक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडे त्याच रथामध्ये मिरवणूक काढली जाते. आणि त्यानंतर मग आपण आपलाच एक वेगळा रथ तयार केला आणि तो रथ बांधण्यासाठी आमच्या कडचे गल्लीतले काही मुलं आणि त्यांची मुलं असं एकत्र जाऊन तो रथ बांधला जातो. आणि आदल्या दिवशी दत्त मंदिर गल्लीमध्ये त्या तिथल्या गणेश मंडळाची मिरवणूक निघते त्या रथामध्ये, आणि तोच रथ आपल्या पेठ गल्लीमध्ये दुसऱ्या दिवशी वापरला जातो. म्हणजे त्या रथाचा इतिहास कुणी आपल्यापैकी कुणी थोडक्यात सांगू शकेल का? म्हणजे ह्या अगोदर काही जणांनी आता नवीन युगाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक गाडी कुठं काही असं आणल्यानंतर ते आपोआप जागेवरच पडलं होतं. कमानीची जवळ गाडी ती बंद पडलेली होती, लाईटची गाडी आणली होती. पुन्हा मग लोकांनी हात ती जोडल्यानंतर ते पुन्हा ते चालू तर झालीच नाही, पुन्हा हात ती जोडल्यानंतर माफी मागितली. आम्ही हाय त्या अवस्थेत लाकडी रथात गणपतीची मिरवणूक करू म्हणून. म्हणजे माणसाने ओढल्यानंतर असा हा म्हणजे हा एक इतिहासच आहे आपल्या गणेश मंडळाचा. आणखी याबद्दल काही माहिती सांगू शकेल का? किंवा आता ज्येष्ठ सदस्य इथं वर्धमान काका आहेत, तर ते आणखी त्यांच्यातले काही जुने दिवस आठवतील. गल्लेवाली आणि पेठ गल्लेवाली म्हणून आम्ही दोन गल्लेवाली आम्ही टिपरे खेळत बसलो होतो. पोपट शेठ मेहर, जानंदर तेली, किसन तेली, दिगंबर शेटे, प्रकाश झरेकर, सुरेश झरेकर, यानू कोल्हे, आम्ही त्यांच्या संग खेळलो. इतिहासातनं आपण आता परत एकदा वर्तमानात येऊया. सध्याचा गणेश उत्सव आणि तुमच्या काळातला गणेश उत्सव यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर तफावत आहे. म्हणजे आत्ताची सगळ्यांची आर्थिक परिस्थिती ही म्हणजे चांगली जरी असली तरी वाढती महागाई असेल, त्याच्यानंतर मंडळाचे कमी झालेले सदस्य म्हणूयात आपण, कारण त्यावेळेस जे रहिवासी इथं असायचे आता ते बहुसंख्येने स्थलांतरित झालेले आहेत. तर आधुनिक गणपती आणि इतिहासकालीन गणपती यामध्ये आपल्याला काही फरक वाटतोय का? मला प्रत्येकाकडनं हे उत्तर अपेक्षित आहे. आणि तो उत्सव कसा असायचा आणि आत्ताच्या उत्सवात काय फरक आपल्याला जाणवतोय, म्हणजे ती माझ्या आत्ता आहे का? जे आले उत्साहातच सुरुवातच पहिल्यापासून हे आलेले सर्व. आणि माझा विचार म्हणजे माझा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल, तुमच्या काळातला गणपती आणि आत्ताचा सुरू असलेला गणपती, म्हणजे आत्ताची प्रथा आणि पूर्वीची प्रथा यामध्ये काय तफावत आहे आणि आता तुम्हाला काय अपेक्षित आहे या तरुण मुलांकडून, तर याबाबत मला उत्तर पाहिजे. निश्चित फरक जाणवत असं, कारण त्या काळचा गणपती फार कमी याच्यामध्ये आणि फार याच्यामध्ये होत होता ना. आजकाल या गणपतीमध्ये समजा खर्च वाढला, महागाई वाढली, परंपरागत त्याचं हे नियोजन असतं ते गणपतीचं आर्थिक उलाढाल वाढली, त्याच्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये याच्यामध्ये निश्चित फरक पडणार आहे. बरंचसं आधुनिकीकरण झाले, पूर्वीच्या मानाने. पूर्वीच्या काळी मुलं जास्त झटत होते, आता सगळं ऑटोमॅटिक निघाले, कमी वेळामध्ये सगळं होऊन जातं. त्या काळाचा जो उत्साह होता प्रत्येकामध्ये तो आता राहिलेला नाही. उत्साह कमी झाला. पूर्वी सगळी कंपनी एकत्र येऊन जे काम करायची आता ते चित्र दिसत नाही. पूर्वीचा आनंद आज राहिला. पूर्वीच्या काळी सर्व म्हणजे घरातली सगळी मंडळी जी जेंट्स मंडळी सर्व जीव लावून आपले येऊन स्वतः झटायचे आणि एकत्रित काम करायचे. तसं आता राहिलं नाही. त्यात हे 2 वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळं थोडंसं अवघडच चाललंय आता गणपती. आता पूर्वीचा काळ म्हणजे 4 टप्प्यामध्ये पहिलं जे होतं की आमच्या आजोबाच्या अगोदरचा काळ, त्या काळामध्ये ज्यात आपण म्हणतो हे जे सीन करणं, गाणे म्हणणं, त्याच्यामध्ये शून्य खर्च होता, खर्चच नव्हता पूर्वी सुरुवातीला गणपतीमध्ये. आणि लोक दिवस त्याच्यामध्ये जायचे पण उत्साहामध्ये.
त्याच्यानंतरच्या काळात आलं की मग काही आपलं डान्सिंग पार्टी वगैरे त्याच्यामध्ये थोडा खर्च वाढला. नंतरच्या काळामध्ये पुन्हा इलेक्ट्रॉनिक सिनसिनरी आले, पुन्हा मिरवणुकीच्या खर्चात बी वाढ झाली. काही जे आता नृत्यांगना नाचवणं याच्यामध्ये खर्च वाढत गेले. परत मध्ये ते काही दिवस चालला, पुन्हा बंद झालं. आता पुन्हा जे आहे आपण लेझिम किंवा हे जे टिपरे, नंतर आपलं टाळ मृदंगवाले जे हे आठवळे ते आणल्यापासून पुन्हा अजून खर्चामध्ये कंट्रोल झालं, कमी झाला खर्च त्याच्यामध्ये. आता तर आपण पूर्ण जे आपलं किती निधी जमतो, किती पैसे जमतात त्याच्याप्रमाणेच नियोजन करून खर्च केला जातो. आणि माझ्या माहितीप्रमाणे मंडळाच्या प्रत्येक वर्षी नुकसानीत न येता एक काहीतरी रक्कम शिल्लक राहते. म्हणजे असं काही तोट्यात गेलेलं नाही गणपती यासाठी. ती शिल्लक रक्कम देखील आता ह्या 10-1 वर्षात राहत असेल असं माझं स्पष्ट मत आहे. कारण तुम्ही जे विषय काढलात की नृत्यांगना नाचवणं वगैरे ही जी प्रथा वेगळीच अनिष्ट प्रथा म्हणूयात आपण त्याला शासनाने देखील बॅन आणलं. ती एक आनंदाची गोष्ट आहे, परंतु ती गोष्ट नव्हती व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामधनं म्हणजे पिढी सुधारण्यापेक्षा म्हणजे त्याच्यात थोडं भरकटायची पिढी, तर ते एक म्हणजे बंद झालंय याच्यात आपल्याला आनंदच आहे. आनंद आहे. आणि आमचं म्हणजे हे सुद्धा शिल्लक राहायला लागले. त्याच्यामुळे जे आपलं जे वर्गणी गोळा केली जाते तर निधी आपला शिल्लक राहतो दरवर्षी. असं म्हणजे नुकसानीत काही राहत नाही त्याच्यामुळे सुद्धा बरेच आमचं म्हणजे गणपतीची सोय झाली. आता आज आपण जे गणपती बसवत आहे ते सभागृह बांधल्यामुळे ही सगळी सोय झाली ना. ते आता आपण जे बसलोय याला कारण सुद्धा की बसायला एक आपल्याला जागा मिळाली जमण्यासाठी यासाठी. नाही तर आम्ही आता हे समोरच्या वाट्यावर मोकळ्या जागेत बसायचो. म्हणजे खऱ्या अर्थाने प्रगतीला सुरुवात झाली म्हणूयात आपण. आणि इथं आता आमचा सुद्धा विचार आहे की पाठीमागं याला हे गाभारा बांधून मंदिराचं स्वरूप आणायचं. मंदिरामध्ये गणपती मंदिरच तयार करायचं आम्हाला. हा स्तुत्य उपक्रम आहे. आता तुमच्या शेजारी ते स्वामी बसलेले आहेत, त्यांना एक थोडा वेगळा मी प्रश्न विचारतोय. आधुनिक काळात आता डीजेचा जमाना आलेला आहे, तर आणि तुमचं पारंपरिक वाद्य आहे, तर तुम्हाला याचा काही त्रास वगैरे किंवा तुम्हाला आर्थिक फटका तर निश्चितपणे बसलेला आहे, पण गणपतीमध्ये देखील तुम्हाला त्याचा तोटा झालेला आहे. तरीही आपण या गणपतीमध्ये म्हणजे या मंडळाचे एक आपण निश्चितपणे आभारच मानूयात की ते तुम्हाला पारंपरिक वाद्य वाजवण्यासच परवानगी देतात. त्यांनी डीजेचं प्रमाण फार कमी आहे या मंडळात, तर याबाबत आपण काय सांगतो? या मंडळामध्ये बँडला महत्त्व दिले असते. डीजे सहसा लावतच नाही, पण डीजेमुळं बँड जवळजवळ बंदच झाले गणपती मंडळामध्ये. त्यामुळं या पेठ गणेश मंडळामध्ये बँड पार्टी आमची कायमस्वरूपी पहिल्यापासून आमच्या पुढचे मुलं सुद्धा हेच करणार. ते व्यक्त करतो मी की इथं जे आता आम्ही गणपती मंदिर जे बांधायचं आहे तर सगळ्याची जर परवानगी असेल तर गणेशाची मूर्ती सगळ्यांनी सिलेक्ट करून सगळ्यांनी चॉईस करून गणेशासाठी जे काय लागेल संगमरवरी मूर्तीला त्याला मी माझा वैयक्तिक खर्च करून द्यायला तयार आहे. ते त्यांनी त्यांनी चॉईस करायचं आणि मी पैसे आपल्या संकल्पाला ते निश्चितपणे अनुमोदन देतील याच्यात मला पण शंका वाटत नाही. सगळ्यांची इच्छा असेल तर मी म्हणजे असं नाही की मला करू द्या असं म्हणत नाही मी, पण हे माझी एक इच्छा आहे. ठीक आहे. पहिलाच प्रश्नावर येतोय मी, आधुनिक गणपती आणि आपल्या काळातील गणपती. सांगायचं म्हणजे आज पहिल्या काळामध्ये ठराविक गणपती असल्यामुळे सगळ्या लोकांना त्याचा उत्सवामध्ये आनंद वाटायचा. आणि सर्व खेड्यापाड्यातील लोक गणपती नसल्यामुळे सर्व खेड्यापाड्यातील लोक या मंडळासाठी मिरवणुकीला असो काय असो शीन पाहायला असो त्यामुळे येणार. आणि त्यामुळे गर्दी असणार, लोकांची भावना वाटायची, त्यामुळे सगळ्या लोकांना उत्सुकता यायची. त्यामुळे आता जी पहिली उत्सुकता होती ती एवढी राहिलेली नाही आता तशी. ते दिवस परत आले पाहिजेत असं वाटतं का? पहिले हा दिवस आले तर उलट चांगलं त्यांनी येणं फार गरजेचं आहे आजकालच्या पिढीसाठी. आणि ते तुम्ही जर सांगितलं तर ते निश्चितपणे हे दिवस आणतील परत. आणतील ना. तसं आहे आमच्या मंडळात झालं
तसेच ना कुणी न ऐकण्याच्या अडचण आहेत सांगन त्या पद्धतीचे सगळं हे आहेत सदस्य मुलं. मामा तोच प्रश्न, आधुनिक काळातील गणपती आणि इतिहासकालीन गणपती. काय मला तर काही फरक वाटत नाही. काय फरक आहे? तुमच्या काळात जी मजा होती गणपतीची की त्यावेळेस आरास असायचे, देखावे असायचे. आता ते असेल ते बंद झाल्यामुळे थोडंसं हे झालं कमी नाही. हा, कारण निवडणुकीला काही फरक पडला त्यावेळेस 10 दिवस म्हणजे फार असायचे. आता 10 दिवस कसे निघून जातात हे सुद्धा कळत नाही. नाही. 10 दिवस असून त्या पण मिरवणुकीला काही फरक पडला नाही. आमची जी मिरवणूक आहे ती सगळं आरती पूर्ण येते आरती, त्यामुळे आम्हाला काय त्याचा फरक नाही पडत. पूर्ण लोक येते, भरपूर लोक येते, त्याच्यामुळे काही वाटत नाही. डॉक्टर पठाण सर, पहिल्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही लहान होतो त्यावेळेस रोज जसे 10 दिवस होते ना, 10 दिवस पूर्ण काही ना काही नवीन प्रोग्राम होत राहायचे आणि लोक भरपूर हे बघायला यायचे, प्रत्येक समाजाचे लोक येत राहायचे. आणि यावेळेस आता नवीन फक्त लाईटिंग वगैरे होती आणि इथं आपलं एक कॅसेट लावून आपलं ते चालू राहतं फक्त असं. हां, तेवढंच चालू राहते फक्त. या सिनेमाची कॅसेट गाणे वगैरे फक्त चालू आहेत. यावेळेस म्हणजे नवीन काळामध्ये एक अन्नदानाची प्रक्रिया चालू झाली आहे पूर्ण. आमच्या काळामध्ये पूर्ण आपले जवळजवळ पूर्ण आजूबाजूचे लोक पण, खेड्यापाड्याचे लोक आणि प्रत्येक समाजाचे लोक त्याच्यामध्ये हिस्सा घेतात आणि जेवायला वगैरे येतात. संपूर्ण गावाला या संपूर्ण भंडारा दिला जातो. हो हो, ही एक म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि आदर्शवत गोष्ट आहे. म्हणजे इतरत्र पैसा जो खर्च केला जातो तो अन्नदानाच्या माध्यमातून त्याचा वाईट कामासाठी पैसा खर्च होत नाही जास्त, आणि तो झालाही नाही पाहिजे यावर मी पण ठाम आहे. पेठ गणेश मंडळ हे जे नावारूपाला आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये 3 मंडळापैकी हे एक मंडळ आहे. पण ह्याला स्वरूप आणणं, ह्याचा एवढा डेव्हलप करणं, हे जे जर कोणी शिल्पकार असतील तर ते आमचे मित्र किशोर झरेकर ह्यांनी इतके आतोनात मेहनत घेतली. रात्रंदिवस, दिवसाचा रात्र आणि रात्रीचे दिवस करून आज इथपर्यंत आपल्याला त्यांनी येऊन पोहोचवले. त्याबद्दल सर्व पेठ गणेश मंडळातर्फे त्यांचे हार्दिक आभार, त्यांना धन्यवाद. पेठ गणेश मंडळ आष्टीमध्ये सगळ्यात गाजलेलं गणेश मंडळ आणि दैवत असावा असं आमचं पेठ गल्लीमध्ये त्याला आम्ही सगळं मानतो. माझा संपर्क या गणेश मंडळमध्ये 1982 पासून आहे. आम्ही आष्टीला 1965 पासून आलो आहे, पण 1982 पासून मी या गणेश मंडळामध्ये संपर्कात आहे. सगळं मुलं आमच्या मशीनमधून लाकडाचे फळ्या, पत्रे हे हाताने तयार करून गणेश मंडळाचं सगळं स्टेज तयार करायचं. शेवटच्या 5 वर्षापूर्वीपासून 20 वर्ष सतत त्या पोरांनी विचारांनी फळ्या न्यायचं, स्टेज बनवायचं, हाताने मेहनत करायचं. पूर्वी सगळेच मुलं आरास करताना स्वतः झटायचे. दर दिवशी नवीन नवीन उपक्रम दाखवायचं. खेड्यापाड्यातले लोक सुद्धा ते बघायला यायचे असं भावना होती. पण आता नवीन युगात सगळं इलेक्ट्रॉनिक युग आलं आहे. या युगामध्ये सगळे फिल्मी गाणे काही असं व्हायला लागले. पण पूर्वी जे मजा होती ते आज मजा राहिली नाही. आणि त्यातल्या त्यात 2 वर्षापासून जगावर जे कोरोनाचं संकट आलंय त्यामुळे भक्तिभावाने चालणारे 10 दिवसाचे बारीक आवाजातली जरी गाणी म्हटलं तरी किमान त्यामुळे तरी गल्लीत प्रसन्न राहायची, तर ते सुद्धा आता बंद झाले. तेही चालू हवं अशी आपण गणेश चरणी प्रार्थना करूयात. आता तुमच्याच पाठीमागं जे उभं आहेत ते तुमच्या पुढची पिढी चालवणारे ते सदस्य आहेत. तर त्या सदस्यांपैकी म्हणजे मत जर कोणाला व्यक्त करायचं असेल की ह्या ज्येष्ठांकडनं तुम्ही काहीतरी बोध घेऊन हा गणेशोत्सव अधिकाधिक आपल्याला कशा पद्धतीने चांगला करता येईल किंवा याची व्याप्ती कशी वाढवता येईल यावर कोणी बोलू शकेल का? 1995 पासून मी यांच्याबरोबर काम करतो आहे गणपतीचं. म्हणजे पूर्ण सहकारी यांच्याबरोबर ती मला सगळं प्रत्येक गोष्टी मी यांना विचारल्याशिवाय कुठल्या गोष्टी आम्ही करीत नाहीत. आम्ही अध्यक्ष बी असलो कारभार हा आमचा मोठ्या लोकांच्या हातातच आम्ही दिलेला आतापर्यंत.
आम्ही आमच्या हातात घेतलेलं नाही. आणि जे सीन सिनेरी आम्ही जिथं करीत होतो तर इथं या गल्लीमध्ये दुसऱ्या गल्लीत एक सीन असतात, या गल्लीमध्ये 5 सीन राहायचे. असा आमचा कार्यक्रम या गल्लीचा राहायचा. सगळे पोरं मिळून एकत्रित येऊन सगळे त्यानंतर मिशा करायचे असले तर आम्ही याचे केस घेऊन यायचे, मेंढ्याचे केस घेऊन येतो दाढीला त्याला. त्यानंतर टोप बनवायचे असले तर कोणाला तर सांगत तुम्ही कटिंग करा टोपची. नाही आम्हाला जमलं कोणाला तर सोडीशी सरकून आम्ही कटिंग करून आणायचो टोप बनवायसाठी. बंडू काकाकडून आम्ही काही त्याच्यातून डिझाईन घ्यायचो. बंडू काका आम्हाला डिझाईन द्यायचे, बंडू काका सदावरती. आणि असेच हे आपल्या आष्टीचे रात्रभर गणपती चालायचे. तर शासनाने जे नियम आणला 10 वाजलेपर्यंत, तर बाकीच्या गणपती 10व्या दिवशी जे गणपती आहेत त्यांना 12 वाजता परवानगी. तर म्हणलं आमचा सगळ्यात आधीचा जुना गणपती आमचा त्याच्याबरोबर फक्त आम्हाला क्वार्टर निकाल दिला म्हणून आमचा दुसऱ्या दिवशी आहे. तर आम्हाला 12 पण टाईम द्या म्हणून आम्ही काय केलं तर आमच्या जुन्यापैकी माणसं त्यावेळेस जे काय होते शांतीनाथ वर्धमाने, विठ्ठल मामा निराळे, आमच्या वडिलांना म्हणायचं होतं ते आमचे वडील म्हणायचे ते मला माहीत नाही. विठ्ठल मामाला आणि शांतीनाथ वर्धमाने माहिती आहे का. तर दिगंबर तात्या गेले, अंबादास गोष्टी येत गेलेले होते. त्यानंतर अंबादास तेली, बाबूराव आष्टेकर हे जुने जे लोक आहेत. त्यानंतर रामलिंग सोनवणे, मनोहर निराळे, किसन मामा सोनवणे, दिगंबर वर्धमाने, चिंतामण वर्धमाने, त्यानंतर दत्तात्रय भोज, त्यानंतर दत्तात्रय द्वारके, विश्वनाथ उर्णे हे जे लोक गेले तर आता मग आम्ही माहिती कोणाकडून घ्यायची, काय करायचं काय नाही. आम्हाला प्रमाणपत्र कुठे आहे, ते आमचं तामपत्र कुठे आहे, आम्ही सगळे चौकशी करायचो त्यांना. तर ते म्हणले ते काय आपल्या कुणाकडे ते काय मिळ लागा ना. पण मला माहिती आहे की 1819ला आपलं 1823ला आपली स्थापना झाली. हे आम्हाला तेव्हापासून आम्हाला कळतंय. म्हणजे विठ्ठल मामा निराळे काय म्हणले 1823 पासून आम्हाला कळतंय ही त्यांनी सांगितलेली माहिती आम्हाला. तर मग त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो. या मोठ्या माणसांनी विचारशिवाय आम्ही कुठलीही गोष्ट निर्णय हाताने आपला निर्णय घेत नाही या आमच्या गलीतल्या लोकांना. आणि परत ही प्रथा चालली पाहिजे कोणची सीन सिनेरीची. आणि जे वाद्य आम्ही आमच्या मंडळासाठी आमचं लास्ट दिवशी गणपती मंडळ असल्यामुळं आम्हाला कुठून पाहून काही कार्यक्रम आणता येतो ते आम्ही आणायचो. तर काही लोक माझ्या मागे लागायचे तुमच्या मंडळात आम्हालाही द्या, सुपारी द्या. म्हणजे बँडवाले असू या बाजीवाले असू का तर ते म्हणायचे त्या नवसाला पाहुणार गणपती आम्हाला तिथे वाजायचं एकदा, तुम्हाला काय द्यायची सुपारी द्या या असे मला म्हणायचे लोक. ते जामखेडचे असू काड्याचे असू काय आपल्या मला जसं कळतं थोडेफार मला हे कळतंय की खेड्यापाड्याचे लेझिम डाव इथे यायचे. खेड्यापाड्या आसपासचे जेवढे डाव आहेत तेवढे या मंडळात वाजवायला यायचे. इथपर्यंत मला माहिती आहे. या मुलाखतीचा किंवा चला इतिहास जाणून घेऊया. आमचा खटाटोप हाच आहे. म्हणजे बोलायचंय मला ठीक आहे ना. हे म्हणजे मी थोडक्यात एक सांगतो की हा कार्यक्रम घेण्यामागचं कारण आमचं पण असं आहे की आत्ताची जी पिढी आहे किंवा याच्या पुढची जी पिढी आहे यांना गणपतीचा इतिहास किंवा आपल्या भारतीय संस्कृतीचा इतिहास किमान माहिती तरी पाहिजे. यासाठी हा आमचा खटाटोप आहे. आणि तो कुठेतरी आम्हाला आता म्हणजे सत्यात उतरताना भविष्यात निश्चितपणे दिसणार आहे. कारण आपल्याला इतिहास जाणून घ्यायचा आणि मग त्या पुढं मग आपण आपलं मार्गक्रमण करायचं असं आमचा हेतू या माध्यमातून आहे. तर या आणखी बोलायचे. ज्यावेळेस विसर्जन मिरवणूक ती त्यावेळेस ज्यांनी नवसं बोललेले ते जे लोक आहेत ना आम्हाला मिरवणुकीच्या टायमाला दिसतात. आणि इथं जे आम्ही जे मूर्ती दातक आहेत ना त्यांचे जे नवसं पूर्ण झाले ते मूर्ती दातकांचीच नाव आहेत आमच्याकडं आज. आणि पेठ गल्ली, कसबा गल्ली, दत्त मंदिर गल्ली या मंडळातले विसर्जन मिरवणुकीला आवर्जून उभा राहतात आणि आमचे त्या मिरवणुकीला असते. पेठ गल्ली आपलं कसबा गल्लीच्या आणि दत्त मंदिर गल्लीच्या काय म्हणजे हे जे 3 गणपती आहेत आष्टीतले हे भावभावनाने राहिलेले आहेत आत्तापर्यंत. म्हणजे एकामेकाला सहकार्य घेऊनच चाललेले. तर रथाचं ते मिसाळ साहेबांनी सांगितलं रथाच्या बाबतीत तर रथ बांधण्यासाठी काही 2 चाक आम्ही द्यायचो आणि दत्त मंदिरकडचं सामान राहायचं काही त्या बाकी 2 चाकांचं ते सामान. तर आमच्या गल्लीतून काही लोक तिथं रथ बांधायला जायचे आणि मग ते रथ सोडायच्या टायमाला त्यांनी सोडायचा रथ बांधायला आमचे लोक त्यांच्याबरोबर राहायचे. इथपर्यंत एक माहिती मला. आणखी कोणी बोलू इच्छितं?
या ज्येष्ठांनी आपल्याला सांगितला, तसं आता तुम्हाला म्हणजे तुमच्याकडनं त्यांना काहीतरी आश्वासित करा की तुमची जी चालत आलेली प्रथा आहे ती आम्ही पुढेही चालू ठेवू. पेठ गणेश मंडळ असते, तुमच्या वडिलांनी टिपऱ्याचा डाव सुरू केलेला होता, त्यांना शेवटपर्यंत टिपरं खेळण्याचा नाद होता असंही सांगण्यात पेठ गणेश मंडळ असते. याबाबत कोणाला ज्याला बोलता येत असेल त्यांनी बोलावं आणि मग आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. कसबामध्ये आणि दत्त मंदिर गल्लीमध्ये या गल्लीतले पोरं ज्यावेळेस काही संकट येईल, गल्लीतलं कुणाचं दुखत असेल काय असेल, रात्री बेरात्री कुणाचं काय दुखलं तर कोणीही कुणाच्या मदतीला धावणारी एकत्रित सगळे एकत्र राहतात आणि एकत्रित राहून सगळ्यांना सहकार्य करतात. या मंडळातल्या लोकांची आतापर्यंतची परंपरा आहे. समाजसेवेचा वासा घेऊनच आपण हे मार्गक्रमण करावं अशी गणपती चरणी प्रार्थना करतो आणि सर्वांना विनंती करतो की आता या चॅनलचे आभार मानणार आमच्या मंडळाचे अध्यक्ष. आपण जो या ठिकाणी कार्यक्रम घेतला आहे, आमच्या मंडळाच्या सर्व ज्येष्ठ मंडळींना इथं बोलवून मंडळाविषयी जी माहिती एकत्रित करून समाज माध्यमासमोर मांडण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे त्याबद्दल मी पेठ गणेश मंडळच्या वतीने सर्वप्रथम सचिन रानडे व त्यांची टीम यांचे मी आभार मानतोय. असेच आपले सहकार्य असू द्या सर्वांचे. निश्चितपणे चांगल्या उपक्रमाला आमची आपल्याला कायम साथ राहील. या कार्यक्रमाची सांगता करताना आपण 2 मिनिटं सर्वांनी शांततेत उभं राहून जे आपले ज्येष्ठ सदस्य होते त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया आणि मग या कार्यक्रमाची आपण सांगता करूया. 1 चला इतिहास जाणून घेऊया. या माध्यमातून आज आपण पेठ गणेश मंडळाची माहिती घेतली, साधक वादक चर्चा देखील झाली आणि या माध्यमातून पुढच्या पिढीला किमान इतिहास कळावा हाच आमचा या मागचा खाटाटोप आणि या ठिकाणी या कार्यक्रमाची आपण समारोप करतोय. मी सचिन रानडेसह सागर धोंडे. धन्यवाद.